नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आतापर्यंत आयुष्यात कधी असं बघितलं नसतील. मित्रांनो असेल शंभर असं ना 100 टक्के नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 10:30 वाजलेत. आलो आहे आता रूमच्या खाली सगळीचे गँग नाश्त्यासाठी बसलो. आता इथूनच नाश्ता करून निघणार आहे, म्हणजे पुढं कुठं थांबायचं वगैरे नाही. आता इथून निघालो की डायरेक्ट आम्ही अजमेरला जाणार आहे. सगळी गँग आहे बघा. पलीकडे बघा शिंदे साहेब भेटले आम्हाला. आम्ही रात्री ज्या हॉटेलला थांबलो तिथं शिंदे झोपले होते. मग त्यांना सकाळी कॉन्टॅक्ट केला, ते पण आले आता नाश्त्याला. त्यांना पण भरायला जायचं सगळेजण. दाखवतोय तुम्हाला नाश्त्याला काय काय आमचं चाललंय खाणं. आहे नाश्त्याला बघा, समोसा आहे, पॅटीस आहे, पापडी आहे. यांनी पण पापडीच घेतली. हे इथं बसलेत अजून सगळेजण. यांनी सँडविच सांगितले, त्यामुळं त्यांना वेळ लागतोय. आता चालू झालंय आमचं. आता नाश्ता जिलेबी फाफडा असलेच आयटम जास्त भेटणार, समोसे वगैरे. आता जास्त टाइमपास नाही करायचा. आज का रात्रीपर्यंत अजमेरला पोचायचं. अजमेर अजून 700 किलोमीटर आम्हाला इथून. तर आज जरा जास्त रनिंग आहे, त्यामुळं टाइमपास करून चालणार नाही. पण 12 वाजायच्या आता आम्ही पोचू अजमेरला, कारण की रस्ता एकदम बेस्ट आहे. आता काय प्रॉब्लेम नाही. तिथं थांबले बघा शिंदेची गाडी. नाश्ता करून निघूयात मित्रांनो. आता मित्रांनो बोडवद्याच्या पुढं आलोय. आता टोल नाका आहे समोर. हा, टोल नाका वगैरे पास करून आलोय. जरा सुपार्टीसाठी थांबले सगळे. मोठा हायवे हा अहमदाबाद साईडला जातो. इथं बोर्ड आहे बघा. राजकोट, वासद, डाकोर, अहमदाबाद. फोटो सेशन चाललंय सगळ्यांचं. हा बघा सगळे फोटो काढत आहेत. आजचा आमचा हे अजमेर आहे. अजमेरला जायचंय आणि रात्री पोचू. तसा आता टाइमपास नाही करत आहे. सकाळी निघालो, त्याच्यानंतर इथंच थांबलो. आता चहा वगैरे पिऊन, इथं बाजूला टपरी दिसती, चहा वगैरे पिऊन निघूयात मित्रांनो. मित्रांनो बघा, आता ही रेल्वे आतापर्यंत आयुष्यात कधी असं बघितलं नसतील. गुजरातचा विकास बघा. ट्रॅक्टर रेल्वे, ट्रॅक्टरला हे केलंय रेल्वे.
हे बघा कोणाची गॅरंटी भाऊ? मोदीची गॅरंटी. मोदी की गॅरंटी. बोल ना. दुपारचे 2:45 वाजलेत. जेवणासाठी थांबलोय. शेवभाजी सांगितली, दाल तडका, अजून एक भाजी कुठं गेली? व्हेज कोल्हापुरी. सगळी घेऊन बसली आहे. आणि ताक आहे. ताक तर सगळं कंपल्सरी. ताक धन्य दिन, ताक दिनादिन आहे. जेव्हा शेट किलो आमचा काहीतरी नाराज झालाय. ब्लॉग मध्ये बोलानच नकोच म्हणतो. या जेवायला सगळ्यांनी. बोलून आलाय रे, काम झालं. मित्रांनो, राजस्थान मध्ये आता इंटरनेट आतमध्ये घुसलोय. बॉर्डर आहे गुजरात आणि राजस्थानची. नितीन शेठ गाडी चालवते, कुंदन शेठ रस्ता सांगते. आम्ही बसलोय निवांत. हे बघा इथं झोपलेत. हा आता नुसतं झोपतोय दिवसभर. काढलाय मित्रांनो, चहा पिण्यासाठी थांबलोय आता. उदयपूर इथून कमीत कमी 100 किलोमीटर राहिलंय, पण एकदम मोठा हायवे, त्यामुळं रनिंग लवकर कट होईल. अजमेर 400 दाखवलं ना मगाशी. अजून एक साधारण 401 किलोमीटर जायचं आहे आम्हाला चहा पिण्यासाठी. दर्शन आणि उद्या तिथनं डायरेक्ट गंगोत्रीच नाही. वडापाव पण सांगितलंय आणि वरण घेतलंय 4 वाट्या. वरण फेमस आहे. वडापाव सगळीकडे भेटतोय आता, आणि वडापाव मागितला तर बटर मधला का विचारतं. लोकल झालंय आता वडापाव. पापडी सांगितली खाण्यासाठी, खाते सगळे. पिल्याने वडापाव सांगितलाय. खाऊन निघायचं आता, चहा प्यायचा आणि निघायचा. उत्तम शेठ हायवेच्या बाजूलाच बसलोय मग निवांत. समोर गाडी आहे आपली. खाऊन घेतो मी, व्हिडिओ बनवून परत हे संपवतेच सगळे. नंतर काढतो व्हिडिओ जरा. मित्रांनो, चित्तोडगड त्याच्या जवळ आलोय. जरा छोटा ब्रेक घेतला, कंटाळले होते सगळे बसून बसून, म्हणून थांबलो जरा निवांत मध्ये. पेट्रोल पंप आहे बाजूला, पेट्रोल पंपवर थांबलोय. बाकीची गँग पाणी वगैरे आणायला गेले, कोण टॉयलेटला गेलं. मी आणि पिल्या आहे इथं फक्त. इथं डोंगरावर एक मंदिर आहे, हाईटवर दिसणार नाही कारण की रात्र झाली. तुम्हाला तरी दाखवतो आता व्हिडिओ काढून. हायवेच्या बाजूलाच आहे. त्याची मंदिराची लाईट दिसती बघा फक्त. हायवेवरच थांबलोय. कंटाळले होते सगळेजण, म्हणून जरा एक 15-20 मिनिटाचा ब्रेक
पंप आहे हा, पंपाच्या बाजूला थांब निघणार आहे. अजमेरचा मुक्काम आहे आज. अजमेर तरी असेल एक साधारण 250-300 किलो, 250 वगैरे तरी असेल आरामशीर. थोडा उशीर जायला अंदाजे तरी एक तरी वाजल. बघूयात आता नक्की काय सांगता. पण रस्ता एकदम स्टार रस्ता आहे, त्याच्यामुळे लवकर पण जाऊ शकतो. निघूयात आता. मित्रांनो, रात्रीचे 11 वाजलेत. जेवणासाठी थांबलोय आता. उदयपूर वगैरे क्रॉस करून भरपूर आलोय. जेवण करत आहे आता. सगळ्या व्हेज भाज्याच खाते. जर प्रत्येकाला ही भाजी पास कर, थोडी तू ताक दे आणि पुढं कंपल्सरी आहे सगळ्यांच्या ताटामध्ये. पास कर. प्रत्येकाला थोडी थोडी शेअर कर. भाजी शेअर करत आहे सगळेजण. भेंडी येते अजून नाही आली. भेंडी येते आता. भेंडीची भाजी सांगितलेली आहे. आलू पालक सांगितलेले आहे. अजून शेवभाजी सांगितलेली आहे. आलू मटर सांगितलं. जेवण करायचंय. अजून कमीत कमी 250 किलोमीटर राहिलं आहे आमचं. पण आज मुक्काम तिथंच आहे अजमेरला. जेवण करायचं आहे मित्रांनो आणि निघायचं आता. गोंधळ चालला सगळ्यांचा आता. जेवण करून घेऊयात मित्रांनो आणि या जेवायला सगळ्यांनी. मित्रांनो, रात्रीचे 11:30 वाजलेत. जेवण वगैरे झाले आता निघणार आहे इथून. अजमेर आम्हाला 253 किलोमीटर दाखवतं. आता आम्ही असा निर्णय घेतला आहे की डायरेक्ट तिथंच जायचं. आधीमध्ये स्टॉप नाही, डायरेक्ट अजमेरला जायचं. आम्ही चुकलो होतो. एक 80 किलोमीटर रस्ता चुकला, कोणी लक्ष नाही दिलं, त्यामुळं जरा राऊंड पडला. तर आता इथून निघतोय डायरेक्ट अजमेर. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग इथंच समाप्त करतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र. गुड नाईट.